नमस्कार. आज आपण एक वेगळी मुलाखत घेणार आहोत किंवा एका वेगळ्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. वेगळी व्यक्ती का बरं? कारण आता सध्या निवडणुकीचं वार आहे आणि निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं राहण्याची स्वप्न आता अनेकांना पडतायत. कोणता पक्ष आपल्याला फॉर आहे, कोण आपल्याला उमेदवारी देईल, या प्रतीक्षेत अनेक लोक आज आहेत असं आपल्याला दिसतं. असाच आज आत्ताच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारी करणारा दत्तात्रय ढगे, विद्यार्थी दशेपासून माहिती असलेला, खरं तर दत्ता ढगे या नावानेच त्याची सर्वत्र ओळख आहे. छात्र भारती ही विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संघटना आणि राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या मुशीतनं तयार झालेला हा कार्यकर्ता. त्यामुळे समाजाचे, विद्यार्थ्यांचे, तळागाळातले अनेक प्रश्न जवळून माहिती असणारा आणि त्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलनाच्या मार्गाने ते कसे सोडवता येईल यावरती लढणारा हा कार्यकर्ता. संगमनेर तालुक्यातील खांडगावचा हा रहिवासी. ग्रामीण भागातला टच असल्यामुळे ग्रामीण भागातले प्रश्न, तळागाळातले प्रश्न माहिती असणारा हा कार्यकर्ता आता विधानसभेसाठी उमेदवार म्हणून तो उभा आहे. त्याचा अर्ज वैध झालेला आहे. प्रथमतः यासाठी तुझं अभिनंदन. थँक्यू. दत्ता, खरं तर ही उमेदवारी करावी, आमदारकीला उभं राहिलं पाहिजे, असं ही वाटण्यामागची नेमकी भूमिका काय आहे तुझी? हे सध्या तुम्ही जर बघत असाल संगमनेर आणि लोणीतलं वातावरण, तर एक दोन बलाढ्य नेते एकमेकांशी झुंजत आहेत आणि त्या झुंजीत जाळपोळ, मारामाऱ्या सगळं सुरू आहे. पण सर्वसामान्यांचे प्रश्न कुठंच नाही आहेत. म्हणजे माझे प्रश्न कुठंच नाही आहेत, माझ्या शेतकरी आईबापाचे प्रश्न कुठंच नाही आहेत, माझ्या विद्यार्थी मित्रांचे प्रश्न कुठंच नाही आहेत. त्यांना न्याय कोण देणार, त्यांच्या प्रश्नावरती कोण बोलणार, त्यांचं प्रतिनिधित्व कोण करणार, हा प्रश्न माझ्यासमोर सगळ्यात मोठा होता. तर त्यांचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून मी या निवडणुकीला उभा आहे. अगदी अगदी बरोबर बोलला तू. कारण संगमनेर मध्ये आता गेल्या मागच्या आठवड्यापासून ज्या पद्धतीची धामधूम चाललेली असं म्हणूयात आपण, जे कटशह वातावरण इतकं तप्त आहे. कोणीतरी सभा घेत आहे, सभेमध्ये नको असणाऱ्या टीका केल्या जात आहेत आणि त्या टीकेला परत उत्तर प्रत्युत्तर, याच पद्धतीच्या सभा आहेत. खरं तर विकासावरती म्हणूयात किंवा धोरणांवरती म्हणूयात, यावरती कोणी भाष्य करायला तयार नाहीये. आम्ही ह्याची कशी जिरवणार, आम्ही त्याची कशी जिरवणार, हीच भाषा आहे. आणि या बॅकग्राऊंडवर तू जे म्हणतोस की एक सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून तुला उभं राहायचंय, पण तुला माहितीये ह्या प्रभावामध्ये किंवा जे आता प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधाची लढाई इतकी सोपी नाहीये. हो, अगदीच. कारण की आता जर बघितलं तर सगळं एम वरती चालतं. एम फॅक्टर, मनी, मसल, मनी मसल, 3 एम जे सगळे 3 एम आहेत. तर या 3 एम मध्ये काही असलं तरी आपल्याकडं आपल्या लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की सगळ्यात महत्वाचा एम म्हणजे मॅन आहे यातला. सामान्य माणूस जे ठरवेल त्याच्या पुढे मसलही काही नाही करत आणि मनी काही नाही करत. तर मी त्या सामान्य माणसातल्या सद्सद्विवेक बुद्धीलाच आवाहन करतोय की या सगळ्या झुंजीत जिथं शिवपूर्व काळात जशी मोगलाई माजलेली होती तशीच मोगलाई माजलेली ना. आता वेगळं काय, शिवाजी महाराजांनी ज्या सरंजामदारांना हाकललं, त्यांच्या जहागीरदाऱ्या काढून घेतल्या, तशाच प्रकारचे सरंजामदार जहागीरदार नव्यानं आलेत. तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला जवळजवळ आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघूयात, जवळजवळ 150 घरांनी त्यांच्या ठिकाणी मस्तपैकी सरंजामदार झालेत. आणि तिथं इतरांना काही स्पेस ठेवलेली नाही त्यांनी. तुम्ही यांची भाषा पण बघा. आपले विखेंकडून बघितलं तुम्ही बोलताना ते म्हणणार राजकुमारी, हे इकडून बोलताना म्हणणार राजकुमार. म्हणजे स्वतःच जाहीर करता आम्ही इथले राजे, संस्थानिक आहोत आणि लोकांवरती बिंबवतायत की आम्ही राजे आहेत, आम्हीच लढणार, काय ते तुमच्यासाठी काहीच नाही इथं. म्हणजे लोकशाहीवरचा लोकांचा विश्वासच उडवण्याचं काम आहे हे. तर लोकशाहीवरती लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठीची माझी उमेदवारी आहे. आणि मला खात्री आहे की लोक शोधतायत पर्याय. यांना विरोध नाही असं नाहीये, पण लोकांना सापडतच नाही सच्चा प्रामाणिक विरोधक कोण आहे. लोक शोधतायत. ज्या दिवशी लोकांना असं वाटेल की हा उमेदवार खरोखर प्रामाणिकपणे चुकीच्या मुद्द्यांवरती विरोध करणारा, लोकांच्या प्रश्नावरती काम करणारा आहे, त्यावेळेस लोक त्याच्या बरोबर जातील हा मला विश्वास आहे. आणि तो लोकांना विश्वास द्यायचं काम मी करेल.
पण विद्यार्थी चळवळीमध्ये आंदोलनामध्ये राहून काम करणं आणि न्याय मिळवून देणं, मला वाटतं दूध दर वाढीसाठीचं तू आंदोलनातला सहभाग फारच आक्रमक होता आणि मला त्याला यशही मिळालेलं आहे तुम्हाला, ते आहे. पण तसं रस्त्यावर उतरून आंदोलन करणं आणि सत्तेत जाऊन काम करणं याच्यात फरक आहे. मी राजकारण आणि समाजकारण या दोन वेगळ्या गोष्टी बघतच नाही. मुळात राजकारण हे तुमचे विचार, तुमचे जे काही धोरणं आहेत ते राबवण्यासाठीचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. म्हणजे मी जे रस्त्यावर जाऊन मला भांडावं लागतं, आज सांगावं लागतं की दुधाचा दर असा आहे की शेतकऱ्याला परवडत नाहीये, शिक्षणात फी एवढ्या महाग झाल्यात की गरीब पोराला शिकता येत नाहीये, तर हे मला सांगावं नाही लागणार कोणाला. मी ज्यावेळेस सत्तेत असेल तर त्या दृष्टीची धोरणं मला राबवता येतील, पॉलिसीज तशा ठरवता येतील. मुळात सत्ता हे असं स्थान आहे की जिथनं तुम्ही लोकांना अपेक्षित असलेलं, तुम्ही जे आता आंदोलनाच्या माध्यमातून करतायत, लढतायत, ते खूप सहजपणे न लढता न भांडता शांततेच्या मार्गानं बदल घडवून आणू शकता. म्हणजे क्रांती करायची असेल तुम्हाला आणि तीही रक्ताचं एक थेंबही न सांडवता बाबासाहेबांच्या भाषेत, तर त्यासाठीचं साधन म्हणजे सत्ता आहे. पण आता बघ तू, अनेक जण पक्ष पाहिजे त्यांना, कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा हवा असतो, तेव्हा ती निवडणूक सोपी होते, सरळ होते. आणि तू तर अपक्ष म्हणून आता उभा राहिलेला, उमेदवारी भरलेली आहे. आणि मग असं आपण करूयात की तुला जर कुठल्या पक्षाने विचारलं की आमच्या बरोबर सत्तेत तू येणार आहेस का, कारण सत्तेत राहून जर प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत जावं लागेल, हा एक भाग आहे. तर मग तू काय भविष्यात काय तुझे विचार असू शकतील? तुम्हाला मी जे सांगितलं की इथली जी लढाई आहे लोकल कॉन्टेक्स्ट मधली, ती पक्षांच्या पलीकडे आहे. ती विचारांची लढाई आहे, प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य माणसाची ही लढाई आहे. आणि ह्या लढाईत इथं पक्ष कोणता काय हे काहीच मॅटर नाही करत आहे, इथं सामान्य लोकच ठरवणार आहेत. त्यामुळं आज हा विचार करण्याची वेळच नाही माझ्या दृष्टीनं की काय पक्ष कोणता काय करेल. अच्छा, म्हणजे पुढे तू कोणत्या पक्षात जाशील हा विचार तू आता नाही करत आहे? एवढं नक्की की लोकशाही, समाजवाद या विचारांना छेद देणार माझ्या आयुष्यात कधीच चुकूनही काही घडणार नाही. मी आजपर्यंत ज्या विचारांवर जगलोय, स्टिकअप राहिलोय, म्हणजे आता माझ्यासमोर अनेक पर्याय होते. खूप लोक मला सुचवत होते की अनेक सिनियर लोक काँग्रेसमध्ये गेली आहेत, आणि मग तू काय आहेस, तुझं काय इतकं मोठं हे की तू स्वतंत्र काहीतरी विचार करतोय, वेगळा करतोय, त्यांच्यासोबत तूही प्रवाहात जायला हवं. तर त्यांना मी सांगितलं की हे बघा, मी फार विचार केला आणि त्या विचारांती मला असं वाटलं की मी जाईल प्रवाहात सत्तेच्या, इतरांसारखे कॉन्ट्रॅक्ट मिळवीन, पैसे मिळवीन, अजून मला काही सामाजिक काम करायचं ते करेल, पण ते चॅरिटीचं काम असेल. कारण पैशातनं तुम्हाला चॅरिटी करता येते, मूलभूत बदल नाही घडवता येत. तर मला मूलभूत बदलाचं काम करायचं आणि माझं सॅटिस्फॅक्शन तो विचार जगण्यात आहे. आणि मी ज्यावेळेस तो विचार सोडून दुसरीकडे कुठेतरी जाईल तर मी शिल्लक नाही राहणार माझ्यातला. म्हणजे जिवंतपणे मरण नावाचे कन्सेप्ट असते आपल्याकडं, तर मी माझ्यातला मला मारावा लागेल जो मूळ आहे तो, आणि मग त्या जगण्याला काय अर्थ. त्यापेक्षा मी ज्या विचारावर जगत आलो त्या विचाराचा, भले मी इतरांनाही सांगितलं की मला सूर्य नाही होता येणार, आज सगळ्या जगात प्रकाश नाही पाडता येणार, फार मोठा लाईट काही लावता नाही येणार, पण किमान त्या विचाराची पंक्ती तेवढ ठेवण्याचं काम मी करू शकेल. आणि ते मला म्हणजे आज तू कुठलाही राजकुमार नाहीयेस, कुठलाही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये, की कुठल्या संस्थांचं जाळं तुझ्या पाठीमागे नाहीये, तरी पण खरं तर एक डेअरिंग आहे, ही एक धाडस आहे तुझं की तू या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवतोय. त्या विचारांची एक कास तुझ्याकडे आहे, ती भूमिका तुझ्याकडे आहे. आणि राष्ट्रसेवा दल यासारख्या संघटनेमध्ये खरं तर जे काम करतायत ते एक वेगळ्या विचारांच्या मुशीतनं तयार झालेले कार्यकर्ते असतात आणि ती विचारांची धारा तुझ्या बरोबर आहेच आहे. पण तुला असं वाटतं का संगमनेर तालुका किंवा या परिसरातली प्रश्न हे हाताळणं आणि याच्यासाठी तू तितका सक्षम आहेस? मला वाटतं याच्यासाठीचा सगळ्यात सक्षम मीच आहे आता असलेल्या उमेदवारांपैकी. आणि हे हायपोथेसिस किंवा राजकीय काहीतरी विधान करायचं म्हणून नाहीये. साधं माझी तयारी यातल्या कोणत्याही उमेदवारासोबत इथल्या स्थानिक रोजगाराच्या, शिक्षणाच्या, शेतीच्या प्रश्नावरती डिबेट करायची. त्यांनी यावं कुठे डिबेटला. साधं तुम्ही विचार करा, शेतीचा प्रश्न आहे, रोजगाराचा आणि शिक्षणाचा. आपण क्रमाने जाऊयात, शिक्षणाचा प्रश्न घेऊयात. आपल्या जयाताई बोलताना अगदी आतून म्हणाल्यात त्या, म्हणजे माझं काही विरोध नाही थोरात साहेबांच्या कन्या. हो, मी पॉझिटिव्हली घेतलं त्यांचं विधान फार, की 7 लाख लेकरांचे बाप आहेत, फक्त माझे एकटीचे नाही आहेत ते. तर आपल्याकडे कन्सेप्ट आहे की बाप माणूस म्हणण्याची, एखाद्या माणसाला कुटुंब प्रमुख म्हणण्याची. तर ठीक आहे ते विधान, परंतु ते हे सांगताना विसरले असं मला वाटतं की ते त्यांच्या सख्या भावंडांचेच खऱ्या अर्थानं बाप आहेत, बाकी इतर उरलेले आमच्यासारखे सगळे लेकरं सावत्र आहेत. आता हे म्हणताना पण मी हवेत नाही बोलत आहे, माझा स्वतःचा अनुभव त्यात आहे की मला 11वीत असताना पैसे भरायला नसल्यामुळं
कॉलेज सोडावं लागलं. त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकत होतो मी. 1 वर्ष गॅप घेतला, काम केलं, नंतर मला 12वी आर्ट्समध्ये करावं लागलं सायन्स सोडून. आणि हे झालं माझं उदाहरण. याच्या असं असंख्य असू शकतं. हा, जयाताई आहेत समजा, त्या मेडिकलला गेल्या, MBBS झाल्या, शिकल्यात. असं होतं का त्यांच्या सोबत शिकणारे त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्तेचे लोक नव्हते ज्यांना MBBS करायचं नव्हतं? होते की, खूप सारे आहेत आजही. पण ते का नाही होऊ शकत? कारण त्यांचे वडील थोरात साहेब नाही आहेत. तर त्यामुळे म्हणायला राजकारणात ठीक असतं की आम्ही सगळ्यांचं पालकत्व घेतलंय. अशी अनेक उदाहरणं देता येतील शिक्षण संस्थांसंदर्भातली, पण विषय फार लांब जाईल. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यात प्रामुख्याने छात्रभारतीत काम करत असताना KG to PG मोफत शिक्षण असावं या मागणीसाठी भांडतं चालू आहे. आत्ताही जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होताना हीच भावना आहे की जर OBC मध्ये आलेत सर्व, तर माझं उलट म्हणणं हे आहे की OBCत इतका मोठा समाज आल्यानंतर इतर उरलेल्या OBCंचाही फायदा होईल. आता 50%च मिळते स्कॉलरशिप, लढून 100% घेता येईल. शिक्षण एका अर्थानं मोफत करून घेता येईल. त्यामुळे त्या गोष्टीकडे सगळ्यांनी पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत धोरण जे आहे संघटनेचं ते माझंही पूर्वीपासूनच आहे. डावे विचाराचे लोक जे धोरणं मांडतात की KG to PG सगळं शिक्षण ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याला घ्यायचं आहे, शिकायचं आहे, त्याला मोफत मिळालं पाहिजे. शेवटी देशाचीच संपत्ती, शिकले म्हणजे ते देशासाठीच काम करणार आहेत उद्या. त्या दृष्टीनं रोजगाराच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर किती बोलता येईल. इथल्या ज्या स्थानिक संस्था आहेत आपण जर बघितल्यात, सहकारातल्या ज्या संस्था आहेत, त्या सहकाराच्या संस्थांमध्ये पूर्व 6, 7, 8 हजारावर आयुष्यभर काम करतायत, 8, 10 वर्ष. त्या पोरांची लग्न होत नाहीत, 8 आणि 10 हजार रुपये मिळतात, त्याचं एकट्याच भागणार नाही. तर ते पुढचा बापही विचार करतो ना की याला पोरगी देऊन काय करणार, त्याचंही काही चुकीचं नाहीये. तेच इथल्या राज्यकर्त्यांनी 40 वर्ष सत्तेत होते. जर इथं चांगली MIDC उभी केली असती, होऊ नाही दिली यांनी, असंच म्हणावं लागेल ना. कारण यांनी ठरवलं असतं तर होऊ शकली असती. शेजारच्या तालुक्यातला आदिवासी आमदार 5 वर्षात तो मुद्दा पुढे नेतोय, त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करतोय. हे तर सत्तेत होते मेन स्ट्रीम मध्ये, 40 वर्षापासून सातत्यानं आहे, त्यांना सहज शक्य होतं. पण यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक ते काही केलं नाही. त्याचं कारण चीप लेबर मिळालं पाहिजे कारखान्यावरती, संघामध्ये, इतर सहकारी संस्थांमध्ये, आणि ते चीप लेबर इलेक्शनला वापरता आलं पाहिजे आपल्याला. जर चांगला रोजगार मिळाला तर कशाला लोक पाया पडायला जातील यांच्या. तर ते धोरण मला वाटतं. एक दुसरं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपल्या पारेगावला एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरानं स्वतः शिक्षण घेतलं, पुढे IT जॉब केला आणि स्वतःची IT कंपनी सुरू केली. 40 वर्ष सत्तेत होते. बाप कंपनी. हो, बाप कंपनी, अगदी बरोबर. तर 40 वर्ष सत्तेत होते. यांनी ठरवलं असतं तर मोठं IT हब उभं करू शकले असते इथं. आपल्या संगमनेर तालुक्याच्या जॉग्रफीमध्ये दोन्ही बाजूला एकदा चंदनापुरीचा घाट आणि करेघाट सोडला की तळेगावचा भाग आणि साकूरचा भाग पठाराचा भाग आहे, दुष्काळी भाग आहे एका अर्थानं. त्या भागात जरी IT हब उभे केले असते, स्थानिक पातळीवरती सर्वसामान्य माणसाला सुद्धा किती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध राहिला असता. आपली कितीतरी पोरं पुण्या मुंबईत जात आहेत, पोरी म्हणतात इथं असेल तर मला लग्न नाही करायचं, कारण त्यांना माहिती इथं रोजगार नाहीये. संगमनेरमध्ये हो, लग्न झालेले असतील तरी पूर्ण इथं नाही राहायचं, कारण त्यांना माहिती इथं तितके उत्पन्नाचे साधनं नाही आहेत. जर खरंच तेवढा विकास झाला असता तर पूर्वी म्हटलं असतं पुण्या मुंबईला काय नाही, मला संगमनेरचाच पोरगा पाहिजे. आपली शेतकऱ्याची गावात शेकडोनी जी पोरं पडलेली दिसतात. हे तुझं स्वप्न आहे की असं संगमनेर पाहिजे, हो, असं तालुका पाहिजे. बाहेरच्या मुलींनाच वाटलं पाहिजे की मला लग्न करायचं संगमनेरमध्ये जाऊनच करायचं. आणि लग्नाच्या पलीकडं हा खूप गंभीर विषय, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांची आज गावात शेकडून पोरं आहेत, लग्नच होत नाहीत. 40 उलटून गेली, काही 50शीत गेलीत लोक, तरीही लग्न होत नाही. त्याच्यामुळे अशी आर्थिक कारणं आहेत. जर आर्थिक तेवढी उन्नती झाली, शेतीला उद्योगाचा दर्जा अजून दिलेला नाहीये, तेही एक कारण आहे की त्याच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. खरं तर शेतीच्या बाबत बोलताना, आता रोजगारानंतर आपण शेतीकडेच येणार होतो. शेतीच्या बाबत बोलताना शेतीच्या संदर्भातली जी सगळी धोरणं आहेत सरकारची, ती बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल, जेव्हा कधी शेतमालाचे भाव वाढायला लागतील तर ते पाडण्यासाठी सरकार सगळं काही करतं. आणि जेव्हा शेतकऱ्याला मग वीज बिल माफ करायची वेळ येते, त्याचं कर्ज माफ करायची वेळ येते, ते कर्ज कोणामुळे झालं, यांनी त्याचे भाव पाडल्यामुळे, त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळू नाही दिला म्हणून त्याच्यावरती ते कर्ज वाढलंय. आणि हे म्हणणार दारू पितो म्हणून त्याच्यावर कर्ज वाढलंय. सगळ्यात जास्त दारू तर शहरांमध्ये विकली जाते, मग तिथं का बाजारी होऊन लोक आत्महत्या नाही करते. शेतकऱ्याच्या सगळ्या दुःखाचं मूळ शासनाच्या धोरणांमध्ये. तर ही धोरणं जर बदललीत, दिली त्याला मोफत वीज, खतं औषधं मोफत दिली, तुम्हाला जर वरती मोफत खाऊ घालायचं इतरांना, तर जो पिकवणार आहे त्याला किमान त्याच्या उत्पन्नाचा कष्टाचा मोबदला तर मिळाला पाहिजे. म्हणजे आता दुधाच्या आंदोलनात आम्ही सांगत होतो की सरकार सांगतोय 43 रुपये उत्पादन खर्च आहे दुधाचा प्रति लिटर, आणि सरकार भाव जाहीर किती करतंय, 30 रुपये. आणि तो 30 रुपये करतानाही प्लॅन्टवाले म्हणतात नाही आम्ही 27च्या वर देणार नाही. मग आम्ही भांडल्यानंतर, लढल्यानंतर कसं तरी 5 रुपये अनुदान देऊन
त्या प्लॅन्टवाल्यांना थोडासा धाकदपटशा दाखवून ते 35 रुपयापर्यंत गेलं. पण तरीही हे वरचे जे 10-15 रुपये तो शेतकरी रोज त्याच्या खिशातनं पर लिटर घालतोय. हो. जी शहरातली लोक आहेत त्यांना बऱ्याच असं वाटतं की नाही भाव कमी राहिले पाहिजेत. ते चुकीचं नाहीये. सरकारनं सर्वांना जीवनावश्यक वस्तू कशा, आपण कल्याणकारी राज्यात आहेत ना, तर सर्वांना जीवनावश्यक वस्तू कशा मिळतील ते बघितलंच पाहिजे. पण त्याच्यासाठी दुसरं कोणाला तरी मारायची गरज नाही. जसं रेशनवरती आपण सर्वसामान्य माणसाला अन्नधान्य देतो तसं रेशनवरती दूध पुरवा. तुम्हाला वाटते फार महाग होतंय तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला का मारता? तुम्हाला वाटतं की कांदे फार महाग होणार आहेत, पुरवा रेशनवरती, सबसिडी द्या तुम्ही. पर्याय आहे ना, पर्याय नाहीत असं नाही, पण त्या पर्यायांचा विचार करायला हवा. इच्छाशक्ती कमी पडते असं म्हणावं लागेल. आता खरं तर शासनाने अनेक म्हणजे कल्याणकारी योजना राबवल्यात, असे जाहिराती शासन करत आहे. बरोबर. त्यातच आता महिलांना पैशांचं वाटप पण केलेलं. तर हे असं पैशांचं वाटप करून कोणता विकास साधला जाईल असं तुला वाटतं? आता विकासाच्या मूलभूत संकल्पनेवरच यावं लागेल विकास शब्द आल्यावरती. कारण की आता विकास शब्द इतका पानसट करून टाकलाय की त्याचा अर्थ काय याच्याकडेच कोणाचं लक्ष नाही राहिलं. तो एकदम जनरली वापरायचा शब्द झाल्यासारखा झालाय, त्याला काहीच अर्थ उरला नाही. म्हणजे विकास खरं तर हे बघ, मी आता एवढी वर्ष राज्यशास्त्राची प्राध्यापिका आहे आणि मला जो समजलेला विकासाचा अर्थ आहे की जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःची ओळख करता येते, म्हणजे सामाजिक ओळखपेक्षा त्या व्यक्तीची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी आहे आणि अशी आयडेंटिटी होत असेल तर त्या व्यक्तीचा विकास आहे. त्या भागाची एक वेगळी आयडेंटिटी असेल तर तो एक विकास असतो. पण असं मोफत देऊन विकास होणार आहे का, हा माझा प्रश्न. त्यातनं कुठली आयडेंटिटी उभी राहते? बरोबर. तर आता जर तुम्ही बघितलं तर एकदम क्लिअर लक्षात येईल की इलेक्शनच्या तोंडावरती हा जो 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला, कोर्टानंच सांगितलं. म्हणजे मी सांगण्याची काही वेगळी गरज नाही की हे प्रलोभन आहे ते बंद करा. म्हणजे एका अर्थानं निवडणुकीत जे गैरमार्ग वापरायचे नाहीयेत, ज्याच्यातून आचारसंहिता भंग होऊ शकते किंवा तुम्ही गुन्हेगार आहेत असं सिद्ध होतं, ते ऑलरेडी तुम्ही करून बसलेत सगळे. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही ज्या पद्धतीने असायला हवी ती राहिलेलीच नाहीये. तर त्यामुळे विकासाची मूलभूत संकल्पना काय, मला वाटतं की शाश्वत असलं पाहिजे जे काय असेल ते. म्हणजे रोजगार उपलब्ध झाले तर ते शाश्वत असले पाहिजेत. हे 1500 रुपये शाश्वत आहेत का? गॅसची सबसिडी देणार म्हणे, गॅसच्या किमती वाढवल्या, काय झालं सबसिडीचं? किती मिळते? किमती कुठल्या कुठे गेला, पण सबसिडी कम्पॅरेटिव्हली मिळते का? कितीतरी लोकांची येतच नाहीये. ही डीबीटी नावाची जी भानगड आणली ना, ही मुळातच त्यांना कल्याणकारी राज्यात जे नागरिकांच्या भरण पोषणासाठी आवश्यक गोष्टी करायच्या आहेत तर त्यातून सुटका करून घेण्यासाठीचा मार्ग शोधला त्यांनी. कारण की रेशनवर मिळणारं अन्नधान्य बंद केलं तर लोक ओरडतील, कारण की भुकेनं मरतील. पण जे पैसे देणार आहेत खात्यावरती ते आले नाही तर कुणाकडे जातील भांडायला? फुकटच येत होते अशा भावना होईल. त्यांना ही जाणीव नाही राहणार की हे आपल्या कष्टाचं, आपल्या हक्काचं आहे म्हणून, जे येतंय ते आपलं स्वतःच आहे म्हणून. आता ही पैशाबद्दल बोलताना लोक काय म्हणताय, ते फुकटचेच आलेत. हो हो हो, फुकटचे नाही आलेले, ते आपल्या कष्टातनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो घाम गाळतोय, टॅक्स भरतो. हो. आणि लोक परत आणखी एक गडबड करतात की जो नोकरी करतो, लय पैसे कमवतो, तोच टॅक्स भरतो. त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स इथला सर्वसामान्य माणूस भरतो, कारण त्याचं उत्पन्न एवढं आहे. त्या उत्पन्नाचे जर कंपॅरिझन केली आपण तर तो खूप जास्त पैसे कमवणाऱ्याच्या करोडपती माणसाच्या तुलनेत खूप जास्त टॅक्स भरतो. म्हणजे त्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरावा लागतो. पण हे त्याला माहितच नसतं की सगळ्यात मोठे टॅक्स पेअर आपण आहोत, म्हणजे खरे मालक आपण आहोत या सगळ्या सार्वजनिक सुविधांचा लाभ घेण्यासाठीच. पण ही आयडिया नाहीये. मगाशी ना दत्त, तू बोलताना जरांगे पाटलांचा उल्लेख केलास. आता तू अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेस. जरांगे पाटलांचा पाठिंबा तुला मिळेल? तुझी चर्चा झाली आहे त्यांच्याशी? हा, जरांगे पाटलांना भेटलो, बोलणं झालंय. त्या आंदोलनाचं मी सक्रिय कार्यकर्ता राहिलोय. म्हणजे हाही प्रश्न मला खूप लोक विचारतात की अरे तू समाजवादी विचारांचा आहे, कधीच तू कुठल्या स्पेसिफिक जातीसाठी, धर्मासाठी किंवा त्या बाजूला बायस नाही राहिला आहेस, ह्या आंदोलनात कसं काही सहभागी झाला आहेस? तर मी एकदम साधं सरळ उत्तर देतो त्यांना की मी जरांगे पाटलांचा समर्थक असलो तरी मी ज्या विचाराचा आहे त्याच्यामुळे मी कुणाचाच अंधभक्त किंवा कट्टर समर्थक नसणार, मी डोळस समर्थक असेल. जरांगे पाटलांचा मी डोळस समर्थक आहे. कारण की ते जो मुद्दा घेऊन चाललेत की आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींना, मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतलं पाहिजे, तर त्याच्या संदर्भात आमदार कपिल पाटलांचं विधान परिषदेतले खूप सुंदर भाषण आहे, छोटंसं 5 मिनिटाचं, पण त्यात त्यांनी रेफरन्स दिलेत. महात्मा फुलेंनी कसं सांगितलं होतं की मराठा नावाची इथे काही जात नाहीये, इथे शेती करणारे जे कुणबी आहेत त्यांनाच मराठा म्हटलं जातं. शाहू महाराजांची उदाहरणं दिलीत, काही ऐतिहासिक रेफरन्स देऊन सांगितलं की असं मराठा नावाची काही वेगळी जात नाहीये, जे शेती करणारे कुणबी तिथले तेच मराठा आहेत.
माझं उदाहरण देतो, मला लोकल कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायला जास्त आवडतं. हम्म. मी स्वतः व्हॅलिडिटी झालेला कुणबी आहे, पण माझे कितीतरी नातेवाईक आहेत ज्यांची कागद सापडली नाही, त्यात त्यांचा काय दोष. हो. त्यामुळे मला जरांगे पाटलांची मागणी एकदम रास्त वाटते. पण या मागणीला जोडून आणखी एक प्रश्न आहे, जो माझ्यासारख्याला विचारला जातो चळवळीच्या लोकांकडनं, की इतक्या मोठ्या संख्येनं मराठे जर ओबीसीमध्ये घुसले तर काय होईल. तर त्याचं उत्तर मागाशी मी जे दिलं, तर ओबीसीचा फायदाच होईल. पण त्यातली जी भीती आहे प्रतिनिधित्वाची, म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गावात पूर्वी एक सुतार समाजाचा लोकप्रतिनिधी असायचा ओबीसी मधनं, पण आम्ही सगळे कुणबी झालो त्यापासून त्यांचं प्रतिनिधित्व संपलं, कारण की ते अल्पसंख्याक आहे मुळात. हो, हो. आणि मग लोक आपल्या जवळचा नात्यातला कोणी हे पाहून मतदान करतात, जनरली आपली ती मानसिकता आहे. त्यामुळे उलट मला असं वाटतं की शरद पवारांनी काल परवा विधान केलंय, राहुल गांधीही म्हणालेत, आणि बिहारमध्ये नितीश कुमारांनी तर तो प्रयोगच केला होता की आरक्षणाची मर्यादा 50% पुढे नेली पाहिजे, जातीय जनगणना केली पाहिजे. आणि ह्या सगळ्या लढाईत आता ओबीसी म्हणून जे भांडणार आहेत, ओबीसी मध्ये 450 जाती आहेत मायक्रो ओबीसी. ह्या वरच्या 2-3 मोठ्या जाती सोडल्या, म्हणजे मी ज्या जाती ते तिच्यासह कुणबी, वंजारी, माळी, धनगर समाज असेल, ह्या आमच्या ज्या थोड्याशा शेती असणाऱ्या, शेती करणाऱ्या, ह्या 4ही जाती मला समकक्ष भावंडच वाटतं, मला काही त्यात फार फरक वाटत नाही. ह्या जर सोडल्या तर उरलेल्या शिंपी, न्हावी आणि उरलेल्या 450 जवळजवळ ज्या जाती आहेत, त्यांचं अस्तित्व काय आहे, त्यांचं प्रतिनिधित्व कुठे आहे. माझ्या गावातल्या सुताराच्या प्रतिनिधित्वाचं काय करायचं आता. तर प्रत्येकाला त्याचा हिस्सा देऊन टाकला पाहिजे. जे ओबीसीच नाही, अगदी ओबीसीच्या आरक्षणाबरोबर इतरही सगळ्या कॅटेगरीच्या आरक्षणामध्ये त्या जातीचं त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण त्याला देऊन टाकलं पाहिजे, कुणाचाच हक्क मारला नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये हक्कच शाबूत राहतात, म्हणून तर लोकशाही जास्त महत्त्वाची. आणि तुम्ही जे विचारलं की जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या का सोबत आहे, ते मी सांगितलं. पाठिंबा देतील का, तर जरांगे पाटलांनी असं स्पष्ट सांगितलंय की आजच मीटिंग सुरू आहे, आपण इकडे बोलत असताना तिकडे ती मीटिंग सुरू आहे किंवा कदाचित संपली असेल आता, की इथं सत्तेत यायचं असेल तर मराठा, मुस्लिम आणि दलित हे मेजॉरिटी, त्यांच्या सोबतच धनगर समाज, मायक्रो ओबीसी, मी आता जे बोललो ते मायक्रो ओबीसी, हे सगळे जर एकत्र आले तर ह्या राज्याचं चित्र बदलू शकतं. सर्वसामान्य गरीब माणसाची सत्ता इथे येऊ शकते. म्हणजे मला ज्यासाठी मी सत्तेत जायचंय म्हणतो, तर ते मला नाही जायचं, मला ह्या लोकांना घेऊन जायचं, त्यांचा प्रतिनिधी म्हणून जायचंय. म्हणजे माझ्या जागेवर त्यांचा प्रतिनिधी म्हणून दुसरा कुणी असेल तरी मी त्याच्याच सोबत राहील. तर त्या पद्धतीचं हे आहे. तर पाटील संध्याकाळपर्यंत कदाचित आज निर्णय जाहीर करतील किंवा उद्याही करतील. त्यांनी लढवायची जागा ठरवली संगमनेरचं, तर अत्यंत ताकदीनं आम्ही ही जागा लढवू. त्यात मी जे काही काम करत आलोय, म्हणजे मी महाविद्यालयीन जीवनापासून छात्र भारतीत सेवा दलात काम करत असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या प्रश्नावरती भांडलोय, तुरुंगवास भोगलाय, अटकेत जाऊन आलोय. ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी मी 7 दिवस जेलमध्ये होता आर्थर रोडला. गुन्हा नाही दाखल झाला, पण जामीन घेतलेला नव्हता तात्कालिक, त्याच्यामुळं थांबावं लागलं ते. आम्ही म्हटलं आम्ही जामीनच नाही घेणार जर पोरांचा प्रश्नच सुटत नसेल. मुख्यमंत्र्याच्या दारात आम्ही गनिमी काव्याने घुसलो होतो, 100 लोक मुख्यमंत्र्याच्या दारात नेणं सोपी गोष्ट नाही मलबारीला. आम्ही जाऊन बसलो होतो सगळे. ह्या अनेक आंदोलनं केली आहेत आणि समाजातल्या प्रत्येक घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी मी काम केलंय आणि माझी ती ओळख आहे. त्यामुळं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तो आहेच सगळ्यांचा, कारण की तुम्हाला सांगितलं येणाऱ्या प्रश्नावर नाही. त्यामुळे मला वाटतं की सगळे जे सर्वसामान्य लोक आहेत ते मला त्यांचा प्रतिनिधी मांडतील आणि माझ्या सोबत राहतील. सगळी भूमिका खरं तर दत्ताने मांडलेली आहे. त्याला का उमेदवारी करायची आहे, का निवडणूक लढवायची आहे, पण हे इतकं सोपं पण नाहीये, याची कल्पना सुद्धा त्याला आहे. तो केवळ भ्रमात आहे, स्वप्नात आहे आणि जरांगे पाटील पाठिंबा देतील आणि आपण निवडणूक लढू आणि सहज निवडून येऊ, या स्वप्नात पण तो राहत नाहीये. हा कायद्याचा अभ्यासक असणारा दत्ता ढगे खरं तर नव्या उमेदीचा, नव्या ताकदीचा उमेदवार, नव्या विचारांचा आणि नवं काही करू पाहणारा उमेदवार हा राजकारणात येऊ पाहतोय, सत्तेत येऊ पाहतोय, बदल घडू पाहतोय. आपण त्याला सर्व शुभेच्छा देऊयात. तुला येणाऱ्या तुझ्या राजकीय कारकिर्दीसाठी आणि सगळ्याच सामाजिक आंदोलनासाठी अनेक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.